राजेश सर म्हणाले तसं दडपणच आहे फक्त का विश्वास आणि दडपण दोन्ही आहे? आता काय जे स्कूल ऑफ आर्ट्स पासून वर्ल्ड डिझनी सगळं आमच्यावरती येतं. जास्ती बोलत नाही मी. झाले फोटो अप्रूव्ह झाले, ओके म्हटले, बास आहेत. वाह वाह वाह. साजिद जी क्या कहेंगे, ट्रेलर देख के क्या लगा? मैंने तो ट्रेलर लास्ट वीक ही देखा था, तो मुझे तभी लगा कि ये फिल्म आई थिंक ना सिर्फ महाराष्ट्र में बट आई थिंक इसका पॉपुलैरिटी इतना बढ़ेगा कि इट शुड बी रिलीज्ड ऑल इंडिया. ये फिल्म वाकई में ये एंड जेन्युइनली आई फील इट्स अ वेरी डिफरेंट फिल्म. दैट्स व्हाई इट्स गोइंग टू नॉट ओनली कनेक्ट विद द यूथ but it's going to connect with the common man all over India. And we need these films right now. We need people to come back to theaters for Marathi. Thank you so much. आशुतोष जी तुम्हाला विचारते. पहिल्यांदा या नव्या कंपनीने सुरुवात केली आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो. तेजस्वी आणि वर्धा यांनी जेव्हा मला पहिल्यांदा जेव्हा स्टोरी ऐकवली, त्या स्टोरी मी ऐकली, मला स्टोरी फार आवडली, फार अद्भुत वाटली आणि फार वेगळी वाटली. पण मी त्यांना दोनच प्रश्न विचारले. एक, परवानगी मिळणार आहे का? आणि दोन, की परवानगी घेतल्यानंतर तुम्ही बनवणार कशी आता? कारण ही खूप अवघड स्टोरी आहे आणि याला कम्प्लिशन पर्यंत नेईपर्यंत इतके अवघड अडथळे येऊ शकतात, तुम्ही कसे बनवणार? पण आज आपण इथे आहोत म्हणजे तुमची परवानगी मिळालेली आहे असं मला वाटतं. फिल्म मी बघितली, मला खूप आवडली. मला यात राजेश मापुसकरांचं काम खूप आवडलं. स्टोरी तर यांची आहेच, पण स्क्रीन प्ले पण अरविंदजी आणि विनायक आणि मयुरेश फार छान केलं. डायलॉग्स फार छान. म्युझिक बद्दल मी फक्त एकच सांगू शकतो की आता जेव्हा अजय तू इथे गात होतास तर लहानपणाचा एक किस्सा सांगतो की लहानपणी जेव्हा आपण आपल्या बाल्कनीत उभे असतो आणि बाहेर तिथे खालून एक फ्लूट वाजवणारा जातो. ही सेलिंग फ्लूट्स. ही इज प्लेइंग द फ्लूट सो वेल की आपल्याला ते बघून वाटतं की यार वो फ्लूट अगर मैं लूंगा तो मैं कमाल बजाऊंगा. तर आपण खाली जाऊन विकत घेत असेल तर ती फ्लूट जी तू वाजवत होतास, तसा मला तो माईक पाहिजे तुझा. अप्रतिम गाणी आहेत, लिरिक्स पण अप्रतिम आहेत. फार फार फिल्म बघताना ती अगदी साजेशी बसतात. त्यात प्रोडक्शन व्हॅल्यूज आणि याचा जो एक मेसेज आहे, महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा, हा फार सुंदर आहे. तो अत्यंत महत्वाचा मला वाटला. आणि आय विश द एंटायर टीम, द एंटायर कास्ट अँड क्रू, एव्हरीवन, ब्लॉकबस्टर सक्सेस. मला वाटतं मंगळावर नेणं, कठीण चित्रपट पूर्ण करणं हे स्त्रियांना योग्य जमतं. आय अग्री ॲब्सोल्युटली. तेजस्विनी आणि वर्धासाठी सुद्धा जोरदार ताळ्या. तेजस्विनी माझी खूप जवळची आणि जुनी मैत्रीण आहे, त्यामुळे तिला असं फॉर्मली तेजस्विनी करताना मला